माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना याची देही याची डोळा पाहण्याची संधी, ऐकण्याची संधी, खासदार म्हणून माझी खारीचा वाटा आहे। पुन्हा एकदा तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे। कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादी मी लोकांना दिलेली आहे। कोल्हापूरच्या विविध प्रश्नासाठी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले। या कोल्हापूरमध्ये असलेलं वाढतं तापमान, त्याचबरोबर वळवाचा पाऊस, यामुळे मतदानाला लवकरात लवकर जाऊन आपले सर्वाधिक मतदान नोंदवावं या पद्धतीची विनम्र विनंती या निमित्तानं करतो। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना याची देही याची डोळा पाहण्याची संधी, ऐकण्याची संधी आणि त्यांचे विचार कानात साठवण्यासाठी लाखो लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। अजूनही लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो। लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या 10 वर्षात भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगभरामध्ये ओळख करून दिली। त्याआधी भारताकडे पाहण्याचा अन्य देशांचा दृष्टिकोन आता बदलला असून दृष्टीमुळे शक्य झालं। त्यामुळे खासदार म्हणून माझी खारीचा वाटा आहे। कोल्हापूरच्या विविध प्रश्नासाठी मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले। गरज असेल तिथे मंत्रिमंडळाने भेटून निवेदनं दिली, पाठपुरावा केला। ESIचं हॉस्पिटल सारखे अनेक प्रश्न मी मार्गी लागू शकलो। आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं। आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या वतीनं 800 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादी मी लोकांना दिलेली आहे। एवढा प्रचंड निधी मतदारसंघामध्ये आणला। कोरोना आणि महापुराच्या काळामध्ये शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो। बहुतांशी वेळा प्रशासनाला गती देण्याचं काम केलं। या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे। आणि म्हणून या मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांचे प्रवक्तेच जास्त बोलतात, मतदारसंघामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काम करतात। गरिबांच्या हटावच्या घोषणा वर्षानुवर्ष देत भ्रमात ठेवण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे। त्यामुळे तो देखील ते चित्ता गरवतात। परंतु कोणताही भूलथापांना बळी न पडता कोल्हापूरचे उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं या पद्धतीची विनंती करतो। खरं म्हटलं तर निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आता जवळ आलेला आहे आणि या काळामध्ये या कोल्हापूरमध्ये असलेलं वाढतं तापमान, त्याचबरोबर वळवाचा पाऊस, यामुळे मतदानाला लवकरात लवकर जाऊन आपले सर्वाधिक मतदान नोंदवावं या पद्धतीची विनम्र विनंती या निमित्तानं करतो। आणि या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या भूमिपुत्राला पुन्हा एकदा संसदेमध्ये काम करण्याची संधी द्यावी या पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।